टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मराठीचा मुद्दा घेऊन आज विजय मेळावा पार पडला आणि आपल्यासोबत यावर बोलण्याकरिता माजी राज्यमंत्री परिणय फुके आहेत। हो, काय सांगाल, आज मराठीच्या मुद्द्याला घेऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा मेळावा पार पडला, विजय मेळावा, काय सांगाल? हा विजय मेळावा नव्हता, हा आभार मेळावा होता। हा फडणवीस साहेबांचा आभार करण्याकरता जो चुकीचा निर्णय उद्धव ठाकरेजींनी ते मुख्यमंत्री असताना घेतला होता, त्या निर्णयाला दुरुस्ती करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केला आणि म्हणून हा त्यांचा आभार मेळावा होता। दुसरं, त्यांनी मी आज त्या दोघांचे भाषणं बघितले आणि निश्चितच दोघांनी आज म्हणजे उद्धव साहेब तर आज दादा कोंडकेच्याच रोलमध्ये होते की ते ज्या प्रकारे डबल मिनिंगच्या सगळ्या अनेक गोष्टी ते बोलत होते, तर मला असं वाटतं ते आजकाल दादा कोंडकेचे रिकामे ते बसले आहेत, कोणतंही काम नाही, आमदार फार कमी निवडून आले आणि आता काही तसं काम राहिलं नाही, तर मला असं वाटतं दिवसभर ते दादा कोंडकेचे पिक्चर बघत असतात। हा जो मेळावा होता हा भाजप व मित्रपक्षांना धडकी भरवणार होता असं संजय राऊत बोलले, काय सांगायला? कोणाला भाजपला आणि कोणाला याच्यात धडकी भरणार नाही। या महाराष्ट्राच्या आणि विशेष करून मुंबईचा मराठी माणूस फार सुज्ञ आहे, त्यांना माहीत आहे की मराठी माणसाला मुंबईतनं हद्दपार करण्याचं काम कोणी केलं आणि निश्चितच हे दोघं भाऊ का एकत्रित आले आहे ही या भागातील मराठी माणसाला, हे काही मराठी माणसासाठी किंवा मराठीसाठी एकत्र नाही आले, हे स्वतःचं अस्तित्व वाचवण्याकरता सोबत आलेले आहे, हे सगळ्या मराठी माणसाला माहीत आहे। राज ठाकरे यांनी या मेळाव्यादरम्यान देवेंद्र फडणवीसांवर टीका केली की आम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी बाळासाहेबांना जमलं नाही, मात्र देवेंद्र फडणवीसांना ते जमलं, काय सांगाल आपण? निश्चितच बाळासाहेबांनी आपल्या शेवटच्या काळामध्ये अनेक प्रयत्न केले की हे दोघंही भाऊ एकत्र आले पाहिजे आणि शेवटच्या क्षणी त्यांना असं वाटत होतं की ते हयातीत असेपर्यंत हे दोघं भाऊ एकत्रित आले पाहिजे, त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले, पण जे बाळासाहेबांना जमलं नाही ते निश्चितच फडणवीस साहेबांनी करून दाखवलं। जे बाळासाहेब प्रेमाने करू शकले नाही ते फडणवीस साहेबाच्या धाकानी हे दोघं एकत्रित आले, हे निश्चितच मी याला कबूल करतो। उद्धव ठाकरे यांनी मराठीचा असून महाराष्ट्राचा आहे असं सांगितलं आहे, मात्र काही लोकांनी टीका केली आहे त्यांच्यावर की महानगरपालिकेचा आहे, काय? निश्चितच महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचाच हा शब्द आहे की उद्धव ठाकरेंसाठी हा महानगरपालिकेचा आहे। महानगरपालिका आली की यांना मराठीचं प्रेम जागृत होतं। मागच्या 35 वर्षापासून मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये यांचं राज्य होतं, किती मराठी लोकांना यांनी मदत केली, किती मराठी लोकांना यांनी न्याय दिला हे बघून घ्या। मागच्या 35 वर्षात या मराठी माणसाला मुंबईतनं हद्दपार करण्याचं काम या लोकांनीच केलेलं आहे, हे मराठी माणूस जाणतो आहे। नक्कीच ठाकरेंनी अशी टीका केलेली आहे की आम्ही गांडू नाही आहोत, आम्ही मराठी सक्ती करून दाखवू आणि महाराष्ट्रात मराठी सक्ती करूच। बघा, असं आहे, ज्यांच्या धास्तीमुळे तुम्ही दोघं भाऊ एकत्र आले ते आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि तुम्ही जर इथे मराठी सक्ती करताना जर कोणाला कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राचे गृहमंत्रीही देवेंद्र फडणवीस आहे आणि देवेंद्र फडणवीस जर गृहमंत्री आहे तर तुम्ही कितीही काही असले पण ते पांडू नाही आहे, हे तुम्ही समजून चला। जेही कायदा तोडतील त्यांच्यावर कडक कारवाई होणार। नक्कीच जे कायदा तोडतील त्याच्यावर कडक कारवाई होणार असं वक्तव्य जे आहे परिणय फुकेंनी केलेलं आहे। रुपेश सपाटे, TN मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।